हिंगोली लोकसभा मतदारसंघात नुकतेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई निवृत्तीराव पवार जवळगावकर, नेहाताई माधवराव पवार जवळगावकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या शाळेत माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी सकाळच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला आहे। इतरांनी देखील मतदान करावं असंही त्यांनी सांगितलं आहे। आजच मी घराच्या बाहेर पडलो, पण मला मतदान करायला मिळालं। सकाळी 9:30 वाजेपर्यंत वर्धा या ठिकाणी 7.18%, अकोला या ठिकाणी 7.17%, अमरावती या ठिकाणी 7.34%, बुलढाणा या ठिकाणी 6.61%, हिंगोली या ठिकाणी 7.23%, नांदेड या ठिकाणी 7.73%, तर परभणी या ठिकाणी 9.72% मतदान झालं। त्याचप्रमाणे यवतमाळ वाशिममध्ये 7.23% मतदान झालं आहे। सकाळी 9:30 वाजेपर्यंत परभणीमध्ये 9.72% म्हणजेच सर्वाधिक मतदान झालं आहे। देशोन्नती न्यूजसाठी स्वप्नील दुधारीसह पवन जगमनवाड, मिथिल तेरसे, नांदेड, हिंगोली। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।